विद्यार्थ्यांनो, आज आपण हीच फर्स्ट फ्लाईट या लेसनचे काही ग्रामरचे वाक्य पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. पार्ट 1 मध्ये आपण 11 सेंटेन्सेस ऑलरेडी पाहिलेले आहेत. सेंटेन्स नंबर 12, ही कुड हिअर नथिंग, यूज अनेबल टू. या वाक्यामध्ये आपल्याला अनेबल टू वापरायचे. आता दिलेलं जे वाक्य आहे त्यामध्ये कुड आहे म्हणून आपण टू बीचं भूतकाळी रूप वॉज हे घेणार आहोत आणि नथिंगसाठी अनेबल वापरणार आहोत. म्हणजे आपल्या वाक्याचा अर्थ बदलणार नाही. आता वाक्याचा अर्थ पाहूया. ही कुड हिअर नथिंग म्हणजे तो काहीच ऐकू शकत नव्हता, म्हणजेच तो काहीतरी ऐकण्यासाठी असमर्थ होता. सेंटेन्स नंबर 13, ही वॉज नो लॉंगर अफ्रेड, ॲड क्वेश्चन टॅग. या वाक्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे. आपण क्वेश्चन टॅग जेव्हा करतो तेव्हा क्रियापद कोणतं आहे ते पाहतो. या वाक्यामध्ये वॉज हे क्रियापद आहे आणि ही प्रोनाउन आहे. पण आपलं दिलेलं वाक्य निगेटिव्ह आहे की ॲफर्मेटिव्ह आहे, नकारात्मक आहे की होकारात्मक आहे हे पाहायला पाहिजे. जर आपलं वाक्य नकारात्मक असेल तर आपण क्वेश्चन टॅग होकारात्मक बनतो आणि आपल्या वाक्यामध्ये नो आहे म्हणजे आपलं वाक्य नकारात्मक आहे, म्हणजे आपल्याला क्वेश्चन टॅग होकारात्मक बनवायचा आहे. म्हणजे आपला क्वेश्चन टॅग कसा होईल? ही वॉज नो लॉंगर अफ्रेड, वॉज ही क्वेश्चन. सेंटेन्स नंबर 14, ही वॉज टायर्ड अँड वीक, मेक इट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. या वाक्याचं आपल्याला उद्गारवाचक वाक्य बनवायचे. आता बघा आपण काय करतो, ज्या वाक्यामध्ये ए दिलेलं असतं त्या ठिकाणी आपण फॉट घेतो आणि जर ए दिलेलं नसेल तर हाऊने आपल्या उद्गारवाचक वाक्याची सुरुवात करतो. आपल्या वाक्यामध्ये ए नाहीच आहे म्हणून आपण हाऊ घेतलं. त्यानंतर जे विशेषण दिलेलं आहे टायर्ड आणि वीक ते घेणार, प्रोनाउन आणि क्रियापद. आता बघा, हाऊ टायर्ड अँड वीक ही वॉज, एक्सक्लेमेटरी मार्क. सेंटेन्स नंबर 15, द साईट ऑफ द फूड मॅडन हिम, चेंज द व्हॉइस. या वाक्याचा आपल्याला व्हॉइस चेंज करायचं आहे. म्हणजेच आपल्याला आधी सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट शोधून काढायला लागेल. दिलेलं वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसचं आहे. द साईट ऑफ द फूड सब्जेक्ट, मॅडन वर्ब आणि हिम ऑब्जेक्ट. आता ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना हिमचं आपण ही घेणार. दिलेल्या वाक्यामध्ये क्रियापद भूतकाळ आहे म्हणून आपण उभीचं क्रियापद वॉज घेतलं. मॅडनचं तिसरं रूप ऑलरेडी दिलेलंच आहे, मॅडन आपण जशाला तसं घेतलं. बाय द साईट ऑफ द फूड म्हणजे आपलं वाक्य कसं झालं? ही वॉज मॅडन बाय द साईट ऑफ द फूड. सेंटेन्स नंबर 16, द पॅरेंट्स वेअर परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाईट, चेंज द व्हॉइस. आता दिलेल्या वाक्याचा सुरुवातीला आपल्याला काळ पाहायला लागेल. या वाक्यामध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स दिला आहे आणि त्याचं आपल्याला ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करायचं आहे. जेव्हा कंटिन्युअस टेन्स दिलेला असतो तेव्हा आपण बिंग हा प्रत्यय घेतो. म्हणजेच आता बघा आपण सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट शोधून काढू. द पॅरेंट्स सब्जेक्ट, वेअर परफेक्टिंग वर्ब, देम ऑब्जेक्ट आणि इन द आर्ट ऑफ फ्लाईट हे कॉम्प्लिमेंटरी आहे म्हणजे वाक्य पूर्ण करण्यासाठी इथे दिलेलं आहे. आता आपल्याला देमचं दे घेणार. अनेक वचन आहे म्हणून वेअर, आपल्या वाक्यामध्ये पण वेअरच आहे. परफेक्टिंग ING आहे म्हणून बिंग प्रत्यय घेतला. परफेक्ट दिलेल्या क्रियापदाचं तिसरं रूप परफेक्टेड आणि मग आपलं वाक्य कसं होईल? दे वेअर बिंग परफेक्टेड इन द आर्ट ऑफ फ्लाईट बाय द पॅरेंट्स. नंबर 17, ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. आता याच्यामध्ये आपल्याला यूज नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचे. तो कसा भरारी घेत होता? खालच्या साईडला आणि बाहेरच्या साईडला हळूहळू तो कशी भरारी घेत होता असा त्याचा अर्थ आहे. आता इथे दोन म्हणजे खालच्या साईडचा आणि बाहेरच्या साईड हे दोन शब्द अँडने जोडलेले आहेत म्हणून आपण अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो घेणार आणि डाऊनवर्ड्सच्या आधी नॉट ओनली घेणार. आता बघा, ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली नॉट ओनली डाऊनवर्ड्स बट ऑल्सो आउटवर्ड्स.
सेंटेन्स नंबर 18. He screamed with fright and attempted to rise again, clapping his wings. Use not only but also. या वाक्यामध्ये विद्यार्थ्यानं दोन कृती जोडलेल्या आहेत. एक, घाबरून किंचाळण्याची आणि पंख फडफडून पुन्हा प्रयत्न करण्याची. या दोन कृती त्यांनी इथे जोडलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो घ्यायचं आहे आणि स्क्रीमच्या आधी नॉट ओनली घ्यायचं आहे. आपलं वाक्य कसं होईल? ही नॉट ओनली स्क्रीम विथ फ्राईट but also attempted to rise again, flapping his wings. Sentence number 19. He failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. Pick out infinitive. आपल्याला इन्फिनिटिव्ह घ्यायचं आहे इथे. इन्फिनिटिव्ह म्हणजे काळ, पुरुष, वचन याचा क्रियापदावरती काहीही, त्या शब्दावरती काही परिणाम होत नाही. जरी बदलले तरी तो शब्द तसाच राहतो. आता या ठिकाणी इन्फिनिटिव्हचे पण दोन प्रकार आहेत. कधी कधी विथ टू येतं आणि कधी कधी विदाऊट टू येतं. इथे दोन्ही प्रकारचे इन्फिनिटिव्ह आहेत बघा. टू मस्टर अप, टूच्या पुढे कधीही क्रियापदाचं पहिलंच रूप येतं, हे एक इन्फिनिटिव्ह आहे. दुसरं टू टेक, दुसरं इन्फिनिटिव्ह. आणि विदाऊट टू म्हणून प्लंज, हे सुद्धा इन्फिनिटिव्ह इथे आलेलं आहे. सेंटेन्स नंबर 20. ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल. मेक ॲफर्मेटिव्ह. दिलेलं जे वाक्य आहे ते आपलं नकारात्मक आहे, निगेटिव्ह आहे, त्याला आपल्याला होकारात्मक बनवायचे. आता जेव्हा नकारात्मक वाक्य होकारात्मक बनवतो तेव्हा फक्त आपण वाक्याचा अर्थ बदलायचा नाही. आता ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल म्हणजे काय? तर आदल्या रात्रीपासून त्यांनी काही खाल्लेले नव्हते, म्हणजेच आदल्या रात्रीपासून तो उपाशी होता. आता उपाशी याच्यासाठी स्टार्व हा शब्द घेतल्यानंतर आपल्या वाक्याचा अर्थ बदलत नाही. ही हॅड स्टार्व सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल. Sentence number 21. He turned his beak sideways and he caused amusedly. Use as soon as. या वाक्यामध्ये आपल्याला as soon as वापरायचे. या वाक्यात दोन क्रिया दिलेल्या असतात. जी क्रिया सुरुवातीला झालेली आहे त्या क्रियेच्या आधी आपण as soon as लावतो. आता बघा त्यांनी काय केलं, त्याची चोच बाजूला वळवली आणि आनंदाने ओरडला. बघा, as soon as he turned his beak sideways ही कॉ अम्युजेटली, या ठिकाणी अँड काढून टाकायचं आहे. ॲज सून ॲज आपण इथे वापरलेलं आहे. अशा प्रकारे आपण 21 सेंटेन्सेस ग्रामरचे पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये पाहिलेले आहेत.